हॅलो नमस्कार, मी प्रीती आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते। तर आजचा व्हिडिओ आहे थोडासा क्लिनिंगचा असणार आहे, थोडा ऑर्गनायझेशनचा असणार आहे। बरेच दिवस झाले घरामध्ये कुठलेही क्लिनिंग वगैरे केलेलं नाही आहे। आता पाडवा जवळ येत आहे आणि पाडवा म्हटला नवीन तर म्हणजे आपलं नवीन वर्ष सुरू होतं। मग नवीन वर्षाची सुरुवात पण छान व्हायला हवी म्हणून म्हटलं काही दिवसांपासून तब्येतच बरी नव्हती, त्यामुळे घरातलं कुठलंच मी एक्स्ट्रा काम केलेलं नव्हतं, हे सुद्धा केलेलं नव्हतं। म्हटलं चला बाकीची कामं तर होणार नाही आहे तर कमीत कमी हा आपला टीव्ही जो युनिट आहे ना तो तरी छान क्लीन करूया। ॲक्च्युली काही दिवसांपूर्वी मी काही होम डिकोर व्हिडिओ शेअर केला होता तुमच्यासोबत, तर त्यामध्ये ना बऱ्याचशा अशा सजावटीच्या वस्तू मी घेतलेल्या होत्या ज्या की या टीव्ही युनिटसाठीच मी घेतलेल्या होत्या। मी ते व्हिडिओमध्ये बोललेही होते। तर म्हटलं चला आज मला बरं वाटतंय तर हे थोडंसं क्लिनिंग करूया। खरं तर डस्टिंग वगैरे मी रोजच करत असते, पण प्रॉपर जे डीप क्लिनिंग म्हणतात ना ते 15 दिवसातून एकदा करते। पण इथे काय होतं, वरच्या साईडला हात वगैरे पुरत नाही, मग ते डीप क्लिनिंग काही होत नाही। मग म्हटलं आज छान आपण हे ऑर्गनाइज करणार आहोत तर एकदा डीप क्लीन करून घेऊया। वरच्यावरती धूळ मी पुसून घेतली आणि त्यानंतर कोलिन स्प्रे करून छान कापडाने पुसून घेतलेलं आहे। आणि व्हाईट असल्यामुळे ना तेवढीच डस्टसुद्धा म्हणजे इथे डस्ट खूप उडते आणि व्हाईट असल्यामुळे ते प्रत्येक वेळेला क्लीन करत राहावं लागतं। आता तुम्ही बघू शकता ही जी डिझाईन आहे इथे पार्टिशन आहे, तर हे सुद्धा मला नेहमी वेळोवेळी क्लीन करावं लागतं तरच ते सुंदर दिसतं, नाहीतर मग दिसायला छान दिसतंय आणि जवळ गेलं तर सगळी धूळ असते। आणि इथे माझं देवघर आहे त्यामुळे इथे मला नेहमी स्वच्छताही ठेवावीच लागते। तर अशा पद्धतीने मी सगळं टीव्ही युनिट जे आहे ते आधी खाली केलं, ज्या काही जुन्या वस्तू ठेवलेल्या होत्या आधीच्या ते सगळ्या मी काढून घेतलेल्या आणि नंतर छान मी पुसून घेतलं। वरची साईड क्लीन झाल्यानंतर खालच्या साईडला सुद्धा हे सगळं सामान मी काढून घेतलेलं आहे। तुम्ही इथे बघू शकता हे जे लॉन आहे ना म्हणजे आर्टिफिशियल लॉन मी इथे ठेवलेलं आहे। बाहेर एंट्रन्सचा जो व्हिडिओ मी शेअर केलेला होता त्यामध्ये बाहेरच्या साईडला सुद्धा अशी लॉन लावलेली आहे। तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिलेला नसेल तर तो सुद्धा व्हिडिओ नक्की बघा। तर त्यामध्ये सुद्धा मला कमेंट आल्या होत्या की ताई पूर्ण एंट्रन्सच्या डोरला किती खर्च आलेला आहे। मी शक्य झालं तर नक्कीच प्रयत्न करेल त्याचा सगळा एक प्रॉपर व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करण्याचा, कारण ते मला प्रॉपर असं काही सांगताच येणार नाही, तर ते सुद्धा मी शेअर करणार आहे। तर त्यातलीच ही थोडंसं जे काही उरलेले होते ना असे छोटे छोटे पार्ट, तर ते कट करून आम्ही त्याचा असा रियूज केलेला आहे। तर टीव्ही युनिट आहे ना त्यामध्ये हे आम्ही आर्टिफिशियल लॉन अशा कट करून ठेवलेल्या आहे आणि त्यामुळे टीव्ही युनिटचा लुक खूपच सुंदर आलेला आहे। म्हणजे इतका सुंदर दिसतो ना, ते व्हाईट कलरचं कॉम्बिनेशन, व्हाईट वुडन लॅमिनेट्स लावून घेतलेले आहे आणि त्यामध्ये असं ग्रीन, तर खूपच सुंदर असं दिसतं। सगळं प्रॉपर क्लीन झाल्यानंतर आता ज्या काही वस्तू मी आधी काढून ठेवलेल्या होत्या त्या प्रॉपर मी पूर्ण क्लीन करून घेतल्या, पुसून घेतल्या आणि त्यानंतर आता हे टीव्ही युनिट मी सेट करायला सुरुवात केलेली आहे। तर आजच्या या व्हिडिओमध्ये जे काही तुम्हाला प्रोडक्ट दिसणार आहेत होम डिकोरचे ते सगळे मी काही जे आहेत ते माझे ऑलरेडी म्हणजे जुने आहेत आणि काही जे आहेत ते मी या घरात आल्यानंतरच शॉपिंग केलेली आहे। त्याचे सगळे व्हिडिओ मी चॅनलवरती शेअर केलेले आहे। आता जे हे छोटे छोटे जे दोन गर्ल्स ज्या आहेत छोट्या छोट्या क्यूट असे ठेवताना मी तुम्हाला दिसत आहेत ना, तर ते सुद्धा मी दिवाळीच्या वेळेला भरपूर शॉपिंग केली होती, त्या सगळ्या व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे। आणि बाकीचे जे काही प्रोडक्ट आहे सगळ्या शेवटी तर मी जवळून तुम्हाला दाखवणारच आहे, तर त्याचा व्हिडिओसुद्धा मी शेअर केलेला आहे नुकताच। तर हे बघा छान असे मेटलचे इथे 2 सुंदर असे पीस मी ऑर्डर केलेले होते, तर त्या व्हिडिओमध्ये मी बोलले होते की ते अजून मिळालेले नाही आहे, तर ते हे 2 असे छान मेटलचे पीस होते, सुंदर असे डिकोर आयटम्स आहेत हे आणि इतके सुंदर दिसत आहेत ना ते ठेवल्यानंतर, खरंच सांगते असं उठून म्हणजे ज्या वेळेला मी ऑर्डर केलं ना त्यावेळेला मला माहीत होतं की माहीत नाही कसं दिसतं काय दिसतं, पण आल्यानंतर मला आणि ते इथे ठेवल्यानंतर तर अजूनच मला खूप आवडलं आणि ते घेतलेलं होतं। आणि त्यानंतर मग हा सुंदर असा पिंक आणि व्हाईट कॉम्बिनेशनचा फ्लॉवरचा बंच मी घेतलेला होता, जो की मी इथे लावण्यासाठी घेतलेला, कारण हा कॉर्नर खूपच मला खाली खाली वाटत होता। आता तो इथे मी सेट करते की कुठे ते चांगलं दिसणार, कोपऱ्यात ठेवलं तर ते अजिबात चांगलं दिसत नव्हतं, म्हणून मग मी थोडंसं मध्यभागी लावलं जेणेकरून बाहेरून येताना सुद्धा म्हणजे एंट्री करताना सुद्धा ते सुंदर दिसेल। तर ते सेट करता करता पडलं माझ्याने, पण ते तर होतंच, आपल्याला असं सेट करायचं म्हटलं तर वेळ हा लागतोच। त्यानंतर आता ते प्रॉपर सेट झालं तिथे
इथे सुद्धा मी असं छोटे छोटे ग्रीन जे लॉन होती ना त्याचं असं कट करून ठेवलेलं, त्यामुळे ते जे काही मी इथे ठेवणार ना ते असं छान उठून दिसणार. हा जे 3 आऊलचा जो हा सेट आहे तर तो मी इथे ठेवलेला आहे कॉर्नरला. म्हणजे काय होतं, एंट्री केल्याबरोबर ह्या आऊलचं दर्शन होतं, जे की शुभ असतं असं म्हणतात. सो मी ते इथे ठेवलेलं आहे. आणि ज्या काही वस्तू मी या घेतलेल्या आहेत त्याचा डिटेल व्हिडिओ मी चॅनलवरती शेअर केलेला आहे. तुम्ही जर ते पाहिलेला नसेल तर त्या सगळ्याच व्हिडिओची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. तुम्हाला आजच्या व्हिडिओमधलं कुठलंही होम डिकोर जर आवडलेलं असेल, कुठलंही आयटम्स आवडलेलं असेल तर तुम्ही त्या व्हिडिओखाली जाऊन त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की बघा. मी सगळ्या प्रोडक्टची लिंक तिकडे दिलेली आहे. आणि हे बघा, मागचा जो व्हिडिओ शेअर केला होता त्यामध्ये मी हे 4 पीसेसचे सुंदर असं फॅमिली आहे ती, तर मी ते मागवलेले होते. पण काय झालं होतं त्यावेळेला थोडं डॅमेज होतं, तर मी बोलले सुद्धा होते की मी ते रिटर्न करणार आहे. तर ते रिटर्न करून मी हे सुंदर दुसरे पीस मागवलेले होते, जे की त्यापेक्षाही खूप सुंदर आलेले आहेत. मी थोडं सर्च केलं आणि त्यानंतर मग हे असं ऑरेंज कलरमध्ये मी मागवले, जेणेकरून ते खूप सुंदर असं उठून दिसतील. आणि टी व्ही युनिटचं जे बॅकग्राऊंड आहे ते व्हाईट असल्यामुळे त्यावरती असं मल्टी कलरचं जे काही प्रोडक्ट आपण ठेवणार ते असं छान उठून दिसणार. आणि खरंच व्हिडिओमध्ये कसं दिसतंय मला माहीत नाही, पण ते जवळून खूपच सुंदर दिसतंय. त्यानंतर आता ते सेट केल्यानंतर ते ठेवलेले. आणि हे छोटे छोटे मी मध्येच तुम्हाला जे दाखवले ना, तर लाफिंग बुद्धा जे म्हणतात ते ठेवलेले होते, तर ते सुद्धा 4चा सेट होता. आता इथे मी खालच्या साईडला इथे लॉनवरती बघा, इथे हा फ्लॉवर पॉट ठेवलेला आहे. आणि त्यानंतर हळदी कुंकूचं करंड मी ठेवलेले, जे की मला गिफ्ट हळदी कुंकूमध्येच मला मिळालेलं होतं. तर ते मी असं समोर ठेवलं, कारण मला माझ्याकडे 2-3 आहेत, तर हे मी असं समोर ठेवलं, जेणेकरून माझ्या घरी जेव्हाही कोणी येईल ना, म्हणजे स्त्रिया येतात त्यावेळेला पटकन हळदी कुंकू द्यायला बऱ्याच वेळेला ते लक्षात राहत नाही, म्हणून मग मी ते इथेच ठेवलेलं आहे. आणि इथेच छान असा स्वामींचा फोटोसुद्धा ठेवलेला आहे. त्यातच काही आर्टिफिशियल चाफ्याची फुलं मी दिवाळीच्या वेळेला घेतलेली होती, ती मी इथे ठेवलेली. म्हणजे खाली ग्रीन असं ग्रास आहे आणि त्यावरती ही व्हाईट कलरची फ्लॉवर्स खूप सुंदर अशी उठून दिसतात. हे ग्रीन कलरचं प्लांट आहे, म्हणजे असं छान, तर ते आणखी उठून दिसतं. तर ते खूप जुनं आहे माझं आधीपासूनचं, ते सुद्धा ठेवलेलं आहे. आणि इथे जे 4 पीस या गर्ल्सचे मागवलेले होते, मिनी चेअर, मिनी छोट्या छोट्या गर्ल्स ज्या आहेत त्या, तर ते मी इथे ठेवलेल्या आहेत. आणि त्यानंतर मग हे क्रिस्टलचं कासव, जे की पाण्यामध्ये ठेवलं जातं, ते मी रोज इथे असं छान सजवून ठेवलेलं असतं. आणि मग एका ग्लासमध्ये, काचेचा सुंदर ग्लास आहे माझ्याकडे, तर त्यामध्ये मी इथे मनी प्लांट ठेवलेला आहे. मनी प्लांट तर घरामध्ये असायलाच हवा. इंडोर प्लांट जेव्हा आपण घरामध्ये ठेवतो ना, तर खूप छान असं पॉझिटिव्हिटी राहते. तर अशा पद्धतीने मी माझा हा पूर्ण टी व्ही युनिट आता सेट केलेला आहे. आता जवळून मी तुम्हाला दाखवणार आहे की काय काय वस्तू कशा दिसत आहे आणि त्या कशा मी सेट केल्या आहे. तर सर्वात पहिले या व्हाईट अशा पार्टिशनवरती मी सुंदर असे पिंक आणि व्हाईट कलरच्या कॉम्बिनेशनमध्ये हा फ्लॉवरचा बंच मी इथे लावलेला आहे, जो की खूप 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 सुंदर बंच किंवा वेल तुम्ही जे काही म्हणत असाल, खूप सुंदर असं उठून दिसतोय. आणि हे लावल्यामुळे हा कोपरा खरंच छान दिसतोय. त्यानंतर वरच्या साईडला या पाटीवरती आता मी काय काय ठेवलेलं आहे, तर सर्वात आधी इथे या 2 कॅन्डल्स ठेवलेल्या आहेत. या कॅन्डल्स ना खूप जुने आहेत. जेव्हा मी नैनिताल फिरायला गेलो होतो तर तिथून एक आठवण म्हणून ह्या मी 2 कॅन्डल्स आणलेल्या होत्या, 2-3 आणलेल्या होत्या, त्यातल्या या 2 राहिलेल्या आहेत, ज्या की मी फक्त अशा डिकोर म्हणूनच यूज करणार होते, तर त्या मी इथे ठेवलेल्या आहे. ही जी तुम्हाला शिकारा ज्याला म्हणतात किंवा छोटीशी बोट आपण म्हणूया उडनची, ही मी श्रीनगरवरून घेऊन आलेली होती. जेव्हा मी जम्मू काश्मीर फिरायला गेले होते त्यावेळेला मला ही खूप आवडली होती छोटीशी, तर मी ती आणलेली आहे. खूप जुनी आहे ती, तर ती मी इथे ठेवलेली आहे. हा सुद्धा एक ग्रीन प्लांटचा जो पॉट आहे ना, तो सुद्धा खूप जुना आहे माझा आधीपासूनचाच, तो मी इथे ठेवला. आता हे बघा, हे पिंक कलरची डॉल किती सुंदर दिसते ना. आणि हे जुनं माझ्याकडे असे फ्लॉवर्स होते, तर ते कट करून मी याच्यामध्ये ठेवलेले आहेत. हे बघा, हे या पीस मी तुम्हाला स्टार्टिंगला दाखवलं, तर ते इतकं सुंदर दिसतंय ना, इतकं उठून दिसतंय ना हे. म्हणजे ज्या वेळेला मी हे ठेवलं होतं ना त्यावेळेला सोहमला, म्हणजे माझ्या मुलाला आणि मिस्टराला सुद्धा ते इतकं आवडलं की ते म्हणाले की ज्या वेळेला हे आलं ना त्यावेळेला इतकं अट्रॅक्टिव्ह वाटत नव्हतं, पण ते ठेवल्यानंतर खरंच खूप सुंदर दिसतंय.
हे सुद्धा इथे एक सुंदर अशी डॉल मी ठेवलेली आहे, ती रुसून बसली आहे बहुतेक असं मला वाटतं. तर बघा ही सुद्धा किती सुंदर दिसते दुरून. आणि हा एक पॉट जो की अशा पद्धतीने मी ठेवलेला आहे, असं छान लटकतं, छान ग्रीन वेल आपण ज्याला म्हणतो. तर खूप सुंदर असं लुक येतं बघा. मागे वुडन लॅमिनेटचे जे वर्क केलेलं आहे, छान डिझाईन आहे टी व्ही युनिटवरती, आणि त्याच्यावरती मागे म्हणजे ब्राऊन कलर, व्हाईट कलर, आणि त्यावरती हे सुंदर असं ग्रीन कलरचं कॉम्बिनेशन खूपच भारी दिसतंय. हे सुंदर असे छोटे छोटे लाफिंग बुद्ध ज्याला आपण म्हणतो ते ठेवलेले आहेत. तर आपण म्हणतो ना गांधीजींचे 3 माकड, वाईट बोलायचं नाही, वाईट ऐकायचं नाही, आणि वाईट बघायचं सुद्धा नाही. आणि हा चौथा, तर मी याचा असा अर्थ लावलेला आहे की बी हॅप्पी, बी पॉझिटिव्ह, म्हणजे सगळं काही करा आणि आपण आपल्याच दुनियेमध्ये मस्त राहा, आनंदी राहा, असा याचा अर्थ मी लावलेला आहे. तर हा 4th कलरचा जो बुद्धा आहे ऑरेंज कलरचा, तो बघा किती हॅप्पी आहे. त्यानंतर हे सुंदर अशी छोटीशी फॅमिली क्यूटशी आहे की नाही, किती सुंदर दिसतोय ना. आणि जसं मी तुम्हाला म्हटलं की मी आधीचं चेंज करून हे घेतलेलं होतं, तर आधी जे मागवलं होतं ना त्यापेक्षा मला हे खूप सुंदर आवडलेले, कारण ऑरेंज कलर ग्रे कलरचं कॉम्बिनेशन इतकं भारी दिसतंय ना, असं उठून दिसतंय ह्या टी व्ही युनिटवरती. आणि मला सध्या तरी वाटलं की हे सगळे जे डॉल्स आहेत ते इथेच ठेवावे, म्हणून मी ते इथेच ठेवलेले आहेत. अधूनमधून आपण सगळं काही चेंज तर करतच असतो, सध्या मी इथेच ठेवलेले आहे. त्यानंतर आता हे बघा, हे ग्रीन लॉन असं टाकल्यानंतर इथे किती सुंदर लुक चेंज होतं ना. अशा छोट्या छोट्या गोष्टींनीच आपण आपलं घर सजवायचं असतं, आणि जोपर्यंत आपण घरामध्ये काही बदल करणार नाही ना तोपर्यंत आपल्याला सुद्धा कळत नाही की कुठली वस्तू कुठे ठेवल्यानंतर ती छान दिसते. कोपऱ्यामध्ये हे 3 बाउलचा सेट, आऊलचा सेट मी ठेवलेला आहे, तर किती सुंदर दिसतोय बघा. त्यानंतर इथे माझा हा टी व्ही युनिट, तर टी व्ही माझा आधीचाच आहे, जुनाच टी व्ही मी ठेवलेला आहे. माझ्या घरामध्ये टी व्ही खरं तर कधी लागतच नाही, बघत नाही, फक्त देवाची गाणी लावते त्याच वेळेला माझा टी व्ही ऑन होतो, किंवा मग एखाद्या वेळेस मूवी वगैरे काही बघायचं झालं तरच. म्हणून आम्ही टी व्ही सध्या तरी काही चेंज केलेला नाही आहे, आणि अजूनही काही प्लॅन नाही आहे. खालच्या साईडला असे 3 ड्रॉवर्स आहेत, 3 नाही 2 ड्रॉवर्स आहेत, त्यातला एक ड्रॉवर, 3 नाही 2 ड्रॉवर आहेत साईडला, आणि मध्ये असं काचेचं पार्टिशन म्हणजे करून घेतलेलं आहे, तर ते ब्लॅक अँड व्हाईट कॉम्बिनेशनमध्ये तर खूप छान दिसतं. त्यानंतर वरती आता जे काही ही लॉन आहे, लॉनचं कटआउट ठेवलेलं आहे, त्यामुळे बघा किती सुंदर असा लुक येतोय. इथे सोनीचं माझं म्युझिक थिएटर आहे, तर तेच ठेवलेलं आहे, आणि याचे 4 स्पीकर मी माझ्या लिव्हिंग रूमच्या 4ही कोपऱ्यांना लावलेले आहेत. हे फुलं बघा, ज्या वेळेला मी हे फुलं घेतले होते ना, मला इतके आवडले होते ना, आणि ते इतके सुंदर दिसत आहेत, तुम्ही बघू शकता. हे व्हाईट पॉटसुद्धा मी ऑर्डर केले, तर हे कॉम्बिनेशन खूपच सुंदर दिसतंय. इथे मी स्वामींचा फोटो ठेवलेला आहे, म्हणजे एंट्री केल्याबरोबर आपल्याला स्वामींचं दर्शन होणार, तर स्वामींचा फोटो ठेवला. आणि हे सुंदर चाफ्याची आर्टिफिशियल फुलं ठेवलेली आहेत, जी ग्रीन ग्रासवरती अगदी उठून असं दिसत आहे. हे हळदी कुंकूचं करंड इथे ठेवलेलं आहे, किती छान दिसतंय बघा. उगाचच मी कौतुक करत नाही आहे, तुम्ही स्वतः बघा किती छान असं उठून दिसतंय ते सगळं कॉम्बिनेशन. आणि हे असं कलरफुल घर बघितलं ना तर खरंच खूप भारी वाटतं. आता इथे माझा मनी प्लांट आहे, मनी प्लांटची काळजी खूप घेते बरं का मी, कारण मला मनी प्लांट खूप आवडतो. तर आता हा एक छोटासा मनी प्लांट इथे ठेवलेला आहे. हे आहे क्रिस्टलचं कासव, जे की मी रोज पाण्यामध्ये ठेवते. हे पाणी रोज मी बदलवते, छान रोज फुलांनी याची सजावट करून ठेवत असते. तर किती सुंदर उठावदार दिसतंय ते बघा. आणि त्यानंतर मग हा कोपरा बघा, आता दुरून तुम्हाला दाखवते किती छान दिसतोय तो, सुटसुटीत आणि खूप छान. त्यानंतर मग इकडे हे 2 जे छोटे छोटे मी डॉल ठेवलेले आहेत, आणि जे ग्रीन प्लांट ठेवलेलं होतं मी दाखवलं होतं तुम्हाला थोड्या वेळ आधी ठेवताना, ते माझं जुनंच आहे. पण तेच सांगते मैत्रिणींना, अशा छोट्या छोट्या वस्तू जरी तुम्ही घेतल्या ना, वन टाईम इन्व्हेस्टमेंट असते असं मी तरी म्हणेल. तर छोट्या छोट्या वस्तूंनीच आपण घर सजवायचं, ज्यामुळे आपलं घर खूप सुंदर दिसतं, आणि स्वच्छसुद्धा तसंच ठेवायचं बरं का. नाही तर फक्त वस्तू घ्यायची आणि ठेवायचं असं नाही, तर ते स्वच्छतासुद्धा ठेवायची. तर माझं टी व्ही युनिट आता प्रॉपर सेट झालेलं आहे, मला जसं हवं होतं तसं. खूप जास्त अशा वस्तू मी भरून ठेवलेल्या नाही आहे, थोड्याफार वस्तू इकडून तिकडे मी हलवत राहणार, म्हणजे ते नवीन वाटणार. आता रात्रीच्या वेळेचा एक लुक दाखवते.
खरं तर रात्र नाही आहे, पण दिवसाच मी हे लाईट्स ऑन करून तुम्हाला दाखवते आहे की रात्रीच्या वेळेला ना आम्ही सगळे लाईट्स ऑफ केल्यानंतर कधी फक्त असे इथले लाईट्स ऑन करून ठेवतो, त्यामुळे सुद्धा खूप सुंदर असा लुक येतो घरामध्ये. तर हे लाईट ऑन केल्यानंतर कसं दिसतं ते मी तुम्हाला दाखवते. तर इथे वरच्या साईडला 3 छोटे छोटे लाईट्स लावून घेतलेले आहेत आडव्या पाटीवरती, तर त्याचा असा मंद असा प्रकाश घरामध्ये पडतो. हे बघा या छोट्या बुद्धावरती पडतोय. आणि त्यानंतर खालच्या साईडनं टीव्हीच्या मागे जे बॅकग्राऊंड आहे व्हाईट, त्यावरती सुद्धा आम्ही मध्ये प्रोफाईल लाईट्स लावून घेतलेले, त्याचा सुद्धा मंद असा प्रकाश पडतो आणि दुरून माझं टीव्ही युनिट असं दिसतंय. तर तुम्हाला माझं घरातला हे टीव्ही युनिट कसं वाटलं, आवडलं की नाही, आज जे काही मी सजावट केलेली आहे ती कशी वाटली मला कमेंट करू नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. लवकरच भेट होईल आपली एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हाला काय करायचं आहे तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आधीचे व्हिडिओ नक्की बघा. लवकर भेटूया. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.